ऐकूया आपण टेनिस क्रिकेटचा बुलंद आवाज कर्जतचे आमचे अभ्यासू प्रसिद्ध समालोचक समीर सोमने सर यांना ऐकूया. या पंचांचा इशारा, टायमर ऑन, 5 षटक 25 मिनिटं. 12th मन पहिला चेंडू लेंथ बॉल होता आणि ऑन साइडला ऑफ साइडला मारण्याच्या नादात बॉलर प्रीतम घोगरेने मात्र बीट केले बॅटरला. 12th मन या आयोजकांची टीम आहे. सर्वांना ठाऊक आहे, सर्व खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत. भूषण आणि त्याच्या साथीला आहे तो अर्थातच समोरच्या दिशेने फटका खेचलाय. लॉंग ऑफला फिल्डर तैनात आहे. फक्त एकच धाव. धावसंख्येचा श्री गणेशा सागर एक जबरदस्त स्पर्धा तुम्ही अनुभवताय. गावदेवी उसराई चषक आणि या गावदेवी उसराई चषकामध्ये स्वतः गावदेवी उसरली हा संघ मात्र खेळतोय. आपण जाऊया मॅच कडे. घरच्या मैदानावर खेळणारा संघ आपण पाहते उसारले. अगदी मगाशीच आम्ही हेमंत भगत यांची स्टेटमेंट ऐकली. आज गावासाठी खेळायचे नक्कीच आणि घरच्या मैदानावर पाहुणा संघ आणि आयोजकांचा संघ. तर जिलानी शेख या स्पर्धेचा आनंद घेताना घरच्या मैदानावर खेळणारा संघ पाहतोय गावदेवी उसरले. नेक्स्ट बॉल हेमंत भगत साठी. हा चेंडू जरूर गोलंदाज आपण पाहिला प्रीतम घोगरेला. चांगला सामना आपण एन्जॉय करतोय. सागर, सर्वात महत्वाचं म्हणजे हेमंत भगत यांनी सांगितलं की मागच्या 4 रात्रींमध्ये, 4 नाही तर मागच्या 2 आठवड्यांपासून जी मुलांनी मेहनत घेतलेले, सर्वांनी मेहनत घेतलेले, थोडे थकलेले जरूर आहेत, परंतु जेव्हा मैदानावरती उतरतील तेव्हा आक्रमण जरूर करतील. प्रीतमचा हा चेंडू खडे खडे खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु लॉंग ऑनला फिल्डर मोठा धक्का बसतोय गावदेवी उसरले टीमला. भगवमय वातावरण आणि सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी स्पर्धा आपण पाहतोय समीर सर. गावदेवी उसराई चषक आज सुद्धा पाहुण्यांचं आगमन होणार आहे. निश्चितच भगवमय वातावरण आहे आणि या भगवमय वातावरणाची या स्पर्धेची सुरुवातच झाली. भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटपट्टू धवल कुलकर्णी आणि त्यानंतर दुसरी रात्र गाजवली ती महिला सिने कलाकारांनी. आणि आजही मला असं वाटतंय की कदाचित तामिळ चित्रपट सृष्टीतील आणखी एक सुपरस्टार आज किंवा उद्याच्या रात्रीमध्ये या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. खरोखरच इतकी दर्जेदार स्पर्धा मात्र या सर्व आयोजकांनी तुमच्या आमच्या भेटीला आणलेली आहे. परंतु या स्पर्धेमध्ये स्वतः गावदेवी उसरली संघ खेळतोय. त्यांना दोहनात करायचे ते मात्र मोठे भिंगार संघाच्या विरोधात एक मोठी धावसंख्या त्यांना उभारायची आहे. भूषण मुंडे आणि मैदानावरती आता नुकताच दाखल झालाय तो नागेश खंडागले. गोलंदाजी करतोय प्रीतम. नुकताच त्यानं बाद केलंय हेमंतला. ऑन साइडला मारण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न झाला. यष्ट्यांच्या समोर सापडल्या फलंदाज. आणखी एक धक्का गावदेवी उसरले टीमला. पंचांचा निर्णय आला. LBWच्या स्वरूपात नागेश खंडागळे मात्र माघारी परतलाय. मोठा धक्का. पहिल्यांदा हेमंत भगत आयोजकांच्या भूमिकेत फार महत्वाची भूमिका साकारतायत. नागेश खंडागळे मैदानावरती गेला, त्याला मात्र माघारी परतवले प्रीतम घोगरेने. जयेंद्र मुंडे 11 मोठे भिंगार. नवीन बॅटर आता निखिल भगत मैदानावरती दाखल होत आहे. मागच्या सामन्यामध्ये देखील आपण हेच चित्र पाहिलं. सुरुवातीला धावा आल्या नाहीत पहिल्या 2 पॉवर प्लेच्या षटकामध्ये. त्यानंतर मात्र आक्रमण चांगलं झालं आणि पहिला सामना जो अगदी आपण पाहिला शेवटच्या बॉलवरती गेला. 1 चेंडू 1 धावसंख्येची गरज होती. कमालीचा सामना रंगला होता तो. आणि त्यानंतर आता गावदेवी उसरली आणि त्यांच्या विरोधात जयेंद्र मुंडे 11 मोठे भिंगार. 2 विकेट गेल्यात. मोठ्या शिताफीने बॅटिंग करावी लागणार आहे. पहिल्या षटकात प्रीतम घोगरे आता दुसऱ्या षटकात गोलंदाजीसाठी दाखल झालाय. प्रतीक फक्त 1 धाव फलकावर पहिल्या षटकामध्ये. प्रतीक आलाय दुसऱ्या षटकात. लोअर फुल टॉस चेंडू परंतु बीट करतोय बॅटरला. मैदानावरती पहिल्या षटकात जरी 1 धाव झाली असली तरी सुद्धा उर्वरित 4 षटकांमध्ये
किमान 40-45 पर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे आणि ते करावं लागणारे गावदेवी उसरली संघाला ते मोठे भिंगार संघाच्या विरोधात. हेमंत भगत बाद झाले, नागेश खंडागले बाद झाले, निखिल भगत आणि भगवान मुंडे. भूषण मुंडेचा हा फटका कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून बॉल गेलाय सीमारेषा पार, स्वीपर कव्हरला येतोय हा चौकार. बैल भारत सर्जा देवा, तीन बैलांची आहेत नावा, आता कुणी ती शर्यत लावा, तिघे मान मात्र बॅटर भूषण मुंडेला. मागच्या षटकात काय झालं, कदाचित ते पहिली ओव्हर विसरावे लागणारे, हा सामना 4 षटकांचाच आहे हाच विचार करावा लागणार तो मात्र गावदेवी उसरलेला. आणि त्याच प्रतीची बॅटिंग आता इथे होत असताना कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून हा फटका मात्र घेतला, स्वीपर कव्हरला चौकार. 4 धाव्याने स्कोर 5. खोला टाकला होता, चेंडू उडवला मिड विकेटच्या दिशेने, क्षेत्ररक्षक आहे तैनात, वेगाने येतो, एक टप्पा त्याच्या हातामध्ये, चेंडू, एकच धाव. पॉवर प्लेचं दुसरं षटक चालू आहे, संधी आहे, 2 विकेट गेल्यात जरूर, परंतु ते सर्व बाजूला सारून आक्रमण करणं गरजेचं आहे. पहिल्या षटकात प्रीतम गोगरेने फक्त 1 धाव दिली आणि 2 विकेट घेतल्या. त्या मात्र आयोजकांच्या अर्थातच गावदेवी उसरली टीमच्या पार्टनरशिप बिल्टअप होत असताना भूषण मुंडे आणि निखिल भगतच्या स्वरूपात धाव आहेत त्या 6. प्रेक्षकांची गर्दी या क्रीडांगणावर. चौथी रात्र आज या स्पर्धेची. युवासेना व ग्रामस्थ मंडळ उसरली आयोजित ही स्पर्धा गावदेवी उसराई चषक 2023 एक दैदिप्यमान क्रीडा सोहळा. समोरच्या दिशेने फटका खेचला, पाहूया कितपत गेला चेंडू, क्षेत्ररक्षक जज करतायत आणि झेल सुटलाय. नशिबाची साथ आयोजकांना आणण्यात येते देखील. नॉन स्ट्रायकिंग एंडला देखील चान्स बनला होता, परंतु तिथे देखील चेंडू हातातून निसटला. साथ आहे नशिबाची, फक्त आता त्या साथीचं सोनं मात्र इथे करावं लागणार आहे. दोन्ही बॅटर हेमंत भूषण मुंडे आणि त्याचबरोबर निखिल भगतला 2 गडी बाद झालेत. स्कोर आतापर्यंत आहे तो मात्र 8. दुसरं षटक चालू आहे, पॉवर प्लेचं आहे दुसरं षटक, वेगाने बॅटिंग इथे करावी लागणार आहे. स्लोवर वनचा वापर आणि इथे गोलंदाजापासून थोडा झेल दूर होता. पुन्हा एकदा संधी मिळाली फलंदाजाला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि इथे पंच सांगतायत की तिसऱ्या पंचांकडे निर्णय मात्र देण्यात आलेला आहे. धावांची गरज आहे आणि त्या धावांसाठी इथे मात्र चालू आहे धाव. पंच आमच्यापर्यंत पोहोचवतील की फलंदाज बाद आहे की नाबाद. धावांसाठी धाव मात्र इथे करत असताना गावदेवी उसरले हा संघ जयेंद्र मुंडे 11 मोठे भंगार संघाच्या विरोधात. दुसरं षटक मात्र इथे चालू आहे, प्रतीक घोगरेचं धाव आहे ते आतापर्यंत 8. पंच सांगतात फलंदाज आहे रनआउटच्या स्वरूपात बाद. आणखी एक मोठा धक्का आता गावदेवी उसरली संघाला. उसरली खुर्द गावाची महती, पनवेल तालुक्यात गाजतय कीर्ती. उसरली खुर्द गावाची महती, फक्त हे 7.5 भावाने चरणी ठेवी ती माथा, नित्य चरणी ठेवी ती माथा. अरे हा केला धावतय भक्तांना पावतय गावदेवी उसराई माता. अरे हा निश्चितच आणि त्याच उसराई मातेचा आता धाबा करावा लागणार, कारण सध्याची परिस्थिती बिकट आहे, परंतु याच बिकट परिस्थितीमधून या दोनही फलंदाजांना तारावं लागणार आहे आपल्या संघाला. काय गोलंदाजी चालू आहे सध्या मोठे भिंगार टीम कडून. आणखी एक धीम्या गतीचा चेंडू, परंतु त्याला उडवला डीप कव्हरला, चांगला फटका, बॉल सीमारेषा पार, दणदणीत चौकार. उसराई मातेचा महिमा थोर, भक्तांना दावतय साक्षात्कार. मुखाने करताच नामोच्चार, संकट समयी तर नक्कीच कॅश प्राईज झाले. हर्षलनं जर 2 षटकार ठोकले तर विनायक भगत यांच्याकडून 1000चं कॅश प्राईज. तर मी विनंती करेन आमचे माजी उपसरपंच आयोजक जितेंद्र भगत आणि यांचे चिरंजीव आलेत सिद्धार्थ जितेंद्र भगत, यांना मी विनंती करेन आपण यावं व्यासपीठावर
आज आपण पाहतोय सिद्धार्थ जितेंद्र भगत या आपण व्यासपीठावर आणि आम्ही पाहतोय भावेश हरेश्वर भगत, जे हरेश्वर भगत साहेब आहेत माजी सरपंच, यांचे चिरंजीव सुद्धा आलेत. तर नक्कीच आपण सुद्धा या व्यासपीठावर समीर सर, जे आमचे जितेंद्र भगत आहे यांनी एक टॅग लाईन आम्हाला 5 वर्षापूर्वी सांगितली क्रिकेटमध्ये का बक्षीस असं लावा जेणेकरून पटकावलं जाईल, आणि तेव्हापासून या स्पर्धेमध्ये सलग 2 साठी सलग 1 साठी फक्त बक्षीस असतं. निश्चितच सलग 2 ऐकले होते सागर, सलग 1 मला असं वाटतं उसराईमध्येच होईल. पंचांकडे जोरदार अपील मात्र इथे केली जाते. बक्षिसांबद्दल आपण निश्चितच चर्चा करू सागर. कधी कोण काका पुतण्याला देतो पारितोषिक, बाच्याला मामा पारितोषिक देतो, मोठा भाऊ छोट्या भावाला पारितोषिक देतो. मग तिथे 6 चेंडूत 6 षटकार, जिथे 1 षटकार जात नाही तिथे 6 मारा 6,000 देतो. 3 षटकार मारा, जिथे 1 षटकार जात नाही तिथे 11,000 देतो. त्यापेक्षा जे पारितोषिक तुम्ही द्याल 1 रुपया द्या, परंतु मारल्यानंतर द्या. पुन्हा एकदा प्रयत्न चालू आहे तिथे गावदेवी उसरले टीम कडून. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला. नॉ स्ट्रायकिंग एंडला दुसरी धाव घ्यायची आहे. धावांची गरज आहे. गावदेवी उसरली संघ आता धावांचा भोकेला आहे. एक चांगलं संगीत डीजे नितीन या संघाला मोटिवेट करण्यासाठी लावतोय जरूर, परंतु यजमानांच्या विरोधात इथे पाहुण्यांनी मात्र गोलंदाजीतला हाहाकार माजवलाय. विशेष करून प्रीतम घोगरे पहिल्या षटकात फक्त 1च धाव दिले आणि आता गोलंदाजीसाठी आलाय, आणि या षटकामध्ये आतापर्यंत दोन्ही धावा लेग बाईटच्या आहेत. चांगली गोलंदाजी प्रीतम कडून. खडे खेळण्याचा प्रयत्न झाला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जागा मोकळी आहे. बॉल चाललाय फाईन लेगला, सीमारेषा बाहेर, चौकार. 4 धावा. उसराई माता सत्वाची माऊली, भक्तावर धरतय मायेची सावली. भक्तासाठी ती उभी आहे रावली, अरे दिन दुबळ्यांच्या नवसाला पावली. उसरली गाव थँक्यू. टीमची धावसंख्या आतापर्यंत 19. प्रीतम घोगरेच्या विरोधात आता आक्रमण, आणि ते करायचंच. समोर किती मोठा गोलंदाज असू दे, परंतु त्याच्या विरोधात आक्रमण करणं हे तितकंच गरजेचं, आणि आता ते करत असताना फलंदाज वेगवान चेंडू पुन्हा एकदा अपील करतोय. नॉ स्ट्रायकिंग एंडला थ्रो करण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु इथे फलंदाज पोहोचलाय. आणखी एक चोरटी धाव. धावांची तर गरजच आहे गावदेवी उसरले टीमला. प्रीतम धर्मेंद्रने देखील खूप छान सांगितलं कॅप्टन बाईटमध्ये की आमच्यामध्ये भरपूर अशा लढती होतात आणि प्रेक्षकांना जरूर एक चांगला सामना पाहायला मिळतो. का पाहायला मिळणार नाही? डगआउटच्या दिशेनं ठोकलेला हा षटकार. कमालीची बॅटिंग आता गावदेवी उसरलीच्या दोन्ही फलंदाजांकडून. गावातील राजकीय क्षेत्रातील दमदार नेतृत्व यांचे इथे आगमन झाले. अक्षय भगत A&B इन्फ्रास्ट्रक्चर्स बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या स्पर्धेला आम्हाला लाईव्ह स्पॉन्सर केल्या. ते अक्षय भगत, अभिषेक भगत आणि ऋषिकेश भगत आणि मधुर वॉटर सप्लाय यांचा आम्ही धन्यवाद देतोय. आणखी एक वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न झाला. इथे प्रत्युत्तर दिला आता प्रीतम घोगरेने. षटकार त्याच्या विरोधात केसला होता निखिल भगतने, परंतु त्यानंतरचा इथे डॉट बॉल. 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त, आणि गावदेवी उसरली हा संघ मात्र जाऊन पोहोचलाय 26 वरती. 26 पाहुण्यांचे इथे आगमन. 26 धावा झाल्या 3 षटकात. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 1च धाव होती. दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या मात्र 13, आणि या षटकामध्ये दुसऱ्या ओव्हरमध्ये 12 आणि तिसऱ्या षटकामध्ये 13 धावा. सागर निश्चितच पाहुण्यांचे इथे आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. परंतु त्या बक्षिसांच्या पारितोषिकांबद्दल अर्थातच आपण जरूर चर्चा करू, कारण ते तितकंच महत्त्वाचं आहे. जेव्हा हे पारितोषिक लावणारे येतात ना, एकतर त्यांचं म्हणणं असतं की प्रत्येक चेंडूचं विवरण केलं नाही तरी चालेल, परंतु आमच्या पारितोषिकाचे अनाउन्समेंट करा. म्हणजे आयोजकांनी नाईटला किमान 14 ते 15 लाख रुपये खर्च होतो. मोठी स्पर्धा घेतली तर 14 ते 15 लाख रुपयांचा खर्च केलेल्या आयोजकांचं जेवढं नाव होत नाही तेवढं त्यांचं नाव होतं. नक्कीच. म्हणून या स्पर्धेची टॅगलाईन आहे समीर सर का फक्त सलग 2 बक्षीस असे लावा जेणेकरून पटकावलं जाईल. आम्ही बक्षीस लावणाऱ्यांना अनेक मान्यवरांना पाहिले. एका स्पर्धेमध्ये तब्बल 1 लाख रुपये लावले होते. एका स्पर्धेमध्ये आम्ही असं ऐकलं का त्या खेळाडूला रिक्षा बक्षीस लावली होती, आणि एका खेळाडू मधला इनोवा आता इथे मात्र गिफ्ट दिले. पण समीर सर बक्षीस असं लावा जे पटकवलं जाईल. निश्चितच हेच तर असायला पाहिजे. तुम्हाला जर का पाठबळ द्यायचं ना खेळाडूंना,
तर ते बक्षीस लावणारे बरोबर बक्षिसं लावतात आणि ज्याला आपलं नाव उंचीवरती न्यायचंय आणि तगादा लावायचंय तर निश्चितच ते मात्र मागे लागलेलेच असतात. 3 षटकं धावा झाल्यात त्या निश्चितच 26 उर्वरित 2 षटकं बाकी आहेत. पाया उभारलाय आता कळस उभारावा लागणार आहे तो निखिल भगत आणि हर्षदला. चांगली बॅटिंग केली दोन्ही बॅटर आता सेट झालेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे प्रीतम घोगरेची 2 षटकं इथे समाप्त झालीत. देवेंद्र आलाय फिरकी थोडा चेंडू अगदी बॅक ऑफ द हँड नाही ते मात्र टाकला डॉट बॉलची होते ते सांगत आहे हे फसवे चेंडू ओळखावे लागणार आहेत. निखिलने चांगली बॅटिंग केले त्याच्या साथीला तो मात्र हर्षद पाटील. आक्रमण तर करणं गरजेचं. 11 चेंडू शिल्लक आहेत 26 झाल्यात. मागच्या मॅच मध्ये 50 मध्ये देखील संघर्ष झाला होता म्हणजे 11 बॉल मध्ये जरी टार्गेट ठेवलं समोर 25चं तरी सुद्धा मॅच मध्ये निश्चितच मजा येईल कारण उसरली संघ मैदानावरती खेळतोय आपल्या घरेलू मैदानावरती. आत्मविश्वास चांगला असेल परंतु बॅटची कडा घेतली. विकेट किपर देखील मिस झाला. फलंदाज देखील इथे बचावला. डॉट बॉलची होते ते सांगता असे चेंडू सोडले तर कसं होणार. धीम्या गतीचा हा बॉल होता फसवलं ते फलंदाजाला. 10 चेंडू शिल्लक आहेत. आता समीकरण हेच चालू आहे. 26 मात्र झालेले आहेत. किमान 50 पर्यंत पोहोचायचे. आपलं घरेलू मैदान आहे. या घरेलू मैदानाच्या सर्व चोरवाटा या खेळाडूंना ठाऊक आहे परंतु त्या चोरवाटांद्वारे मार्गक्रमण करायचं असेल तर किमान 45 ते 50 टार्गेट सेट करणं देखील गावदेवी उसरली टीमसाठी तितकंच गरजेचं आहे. लोअर फुल टॉस चेंडू होता. कमालीची गोलंदाजी आता देवेंद्र पाटील कडून. पहिल्या 3 षटकांमध्ये आपण वेगानं गोलंदाजी पाहिली आणि आता हे षटक देवेंद्र पाटीलचं. 3ही चेंडू धीम्या गतीचे 2 फुल्लर लेनचे आणि 1 अगदी आपण पाहिला शॉर्ट ऑफ लेनचा बीट करतायत हर्षद पाटीलला. धाव संख्या 26 चाच पडत खेळताना दिसतोय तो हर्षद पाटील. आणखी एक टप्पा चांगला असलेला चेंडू त्यावरती केलंय आक्रमण. बॉल गेला मिड विकेटला. षटकार 6 धावा. तीन चेंडू निर्धाव आले परंतु कडवला मिड विकेटला षटकार. 6 धाव्याने स्कोर जाऊन पोहोचले 32 वरती 32. काही चेंडू शिल्लक आहेत या 17तील. देवेंद्रच्या विरोधात इथे शस्त्र उगारलंय षटकाराचं. पाहूया आक्रमण आणखी होईल का फलंदाज हर्षद पाटील कडून. बॅकफुटला जाऊन फटका खेळण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हरला आता फिल्डर आलाय. फलंदाज होईल बाद हर्षद पाटील. धाव संख्या 32. थँक्यू. नक्कीच समीर सर ही दर्जेदार स्पर्धा आणि tenniscricket.in ही ब्रँड वेबसाईट पाहतो आणि खऱ्या अर्थानं आम्ही युवा उद्योजक युवा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स A&B इन्फ्रास्ट्रक्चरच्या अक्षय भगत यांचं आम्ही खूप धन्यवाद देऊ कारण हा अट्टास होता त्यांचं का आपल्याला tenniscricket.in ची क्लॅरिटी क्वालिटी या स्पर्धेमध्ये दाखवायचं आहे. तर मी पुन्हा एकदा अक्षय भगत अभिषेक भगत आणि ऋषिकेश भगत आणि मधुर वॉटर सप्लायरचं धन्यवाद देईन. निश्चितच या सर्व पुरस्कर्त्यांचे आपण आभार व्यक्त करूया. एक दर्जेदार क्रीडा स्पर्धा आणि त्याचं लाईव्ह टेलिकास्ट करत असताना tenniscricket.in ही टीम भारतातील पहिली टेनिस क्रिकेटची ऑफिशियल वेबसाईट लाईव्ह टेलिकास्ट करते या स्पर्धेचं. फलंदाज बाद झाला. नवीन बॅटर सौरभ. पहिल्या चेंडूवरती ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न झाला. खालीच राहिला चेंडू. देवेंद्र पाटीलचं कमालीचं षटक राहिलं. फक्त एकच षटकार 6 धावा त्याने दिल्या. 4 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. धाव संख्या 32. तर नक्कीच 2 विनर्स मध्ये यानंतरची लढाई होणार आहे. तर मी आमची इंटरनेट सेवा देणारे आमचे विनीत असतील आणि जयवंत भगत असतील त्यांचं सुद्धा आम्ही धन्यवाद देतो. अनेक दानशूर दाते या स्पर्धेसाठी प्रचंड आम्हाला त्यांची मेहनत असते. ट्रॉफीचे पुरस्कर्ते आमचे चेंडूचे पुरस्कर्ते बाईकचे पुरस्कर्ते गार्गी एंटरप्राइजेसचे विवेक भोईर असतील सर्व आम्ही दानशूर दात्यांचं मनापासून धन्यवाद देतोय. तर नक्कीच अगदी प्रेक्षक वर्ग आतुरतेने वाट पाहतो या स्पर्धेची अगदी वर्षभर. चला आमच्यापर्यंत उमेशजी भोईर गुणसंख्या लेखक माहिती पोहोचवतात की या स्पर्धेमध्ये लोवेस्ट स्कोर अर्थातच 34 तो देखील डिफेंड झालाय आणि आतापर्यंत गावदेवी उसरली संघ पोहोचला 32 वरती.
मला अद्यापही आठवतंय महेंद्रचं वक्तव्य की जेव्हा जेव्हा आमचे दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले तेव्हा सामना रोमहर्षकच झालाय. म्हणजे मजा येणार आहे द्वितीय सत्रामध्ये. आता अंतिम षटक बाकी आहे. अंतिम षटकामध्ये जसं तिरंगा शिवकरने चौथ्या षटकात गावदेवी साई टीमला टार्गेट केलं तसं अंतिम षटकामध्ये आता गावदेवी उसरले टीमला टार्गेट करावं लागणारे गोलंदाज साहिल जगेला. अंतिम षटक टाकण्यासाठी सज्ज. ऑन साइडला बॉल उडवलाय, फिल्डर येतोय, कॅच खाली, फलंदाज होईल बाद. प्रतीकने टिपला इथे झेल. आणखी एक धक्का गावदेवी उसरले टीमला. थँक्यू व्हेरी मच. तर याच दरम्यान उसरली गावाचे माजी सरपंच सन्माननीय शिक्षित व्यक्तिमत्व आदरणीय ॲडव्होकेट जी विजयजी भगत साहेब यांचे इथे आगमन झाले. मनापासून हार्दिक स्वागत करतोय. पाहुण्यांची मोठ्या संख्येनं मांदी आली आहे. समीर सर आम्ही पाहतोय, अतुलजी तांबे सर माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य, विवेकजी घाणेकर शिवसेना उपशाखा प्रमुख उसरले आणि दीपकजी प्रभूसाहेब युवा शक्ती संस्था उसरले आणि त्यांचे सर्व सहकारी यांचा आम्ही मनापासून धन्यवाद देतो. गोल्डन ग्रुप आशुतोष पाटील, मीनाक्षी नगरचे राकेश गुप्ता आणि यांचे मॅनेजर मुरारी साहेब, जयेंद्र भगत आणि राजेशजी भगत या सर्वांचं मी आभार मानेन. नीलकंठ शेठ भगत आम्ही पाहतोय गोल्डन ग्रुपची एमन जोडी प्रकाशजी फडके आणि नीलकंठ शेठ भगत साहेब यांचं मनापासून आम्ही आभार मानतो. वळूया मॅच कडे. धावसंख्या 32-32. लास्ट ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवरती विकेट घेतले साहिल जगेने. नवीन बॅटर मैदानावरती रोहित दाखल झालाय. सौरभ पाटील आणि रोहित ही जोडी मैदानावरती किमान 45 वरती पोहोचणं खूप गरजेचं आहे. मोठे बेंगार संघाच्या विरोधात जयेंद्र मुंडे या नावाने हाच मात्र संघ या स्पर्धेमध्ये खेळतोय. कमालीची स्पर्धा आहे. दैदिप्यमान क्रिकेटचा सोहळा, एक नामवंत क्रिकेटची स्पर्धा. गावदेवी उसराई चषक. फक्त दिशा द्यायचं काम करायचं होतं. स्वतः आपल्याच फॉलो थ्रूमध्ये पोहोचून डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु एक धाव इथे घेतली जाणार. स्कोर जाऊन पोहोचलाय 33 वरती 33. सुरुवात दमदार झाली होती, परंतु त्यानंतर मोठे धक्के दिले प्रीतम घोगरेने. प्रतीक घोगरेने देखील चांगलं षटक टाकलं. त्यानंतर चौथ्या षटकामध्ये षटकार जरूर आला देवेंद्रच्या विरोधात, परंतु बाकीचे 5ही चेंडू निर्धाव आले. या देखील गोष्टीचा उल्लेख मात्र निश्चितच व्हायला हवा. 33 धावा झाल्यात. 33 धावा 33. काही चेंडू शिल्लक आहेत. रोहित जाधव करेल का आक्रमण? गोलंदाज साहिल जगेच्या विरोधात आणि त्या आक्रमणाची नितांत गरज आहे गावदेवी उसरली या संघाला. मारण्याचा तर प्रयत्न झाला. मिड विकेटच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. दुसरी धाव घेण्याची संधी अजिबात नाहीये. फक्त एकच धाव. स्कोर जाऊन पोहोचला आता 34 वर 34. 34 धावा. शेवटचे षटक बाकी आहे. शेवटच्या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडू अद्यापही शिल्लक आहेत. या 3 चेंडूंवरती एखाद मोठा फटका 40-45च्या आसपास मग संघर्ष करू शकतो मोठे बिंगार संघाच्या विरोधात गावदेवी उसरली हा संघ. परंतु ते मोठे फटके खेळणं खूप गरजेचं आहे सध्या रोहित आणि सौरभला. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न झाला. कार्पेटच्या साह्याने पुन्हा एकदा प्रतीकच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतोय. चांगलं कलेक्शन अगदी आपण पाहिलं. फेक देखील तितकीच उत्तम. चांगली फिल्डिंग आज केले मोठे बेंगार टीमने. 2 चेंडू शिल्लक आहेत. थोडे नाराज आहेत सर्वच समर्थक, परंतु अद्यापही 2 चेंडू शिल्लक आणि द्वितीय सत्र देखील शिल्लक आहे. हे देखील विसरून चालणार नाही. 35 धावा 35. सेकंड मॅच, चौथी रात्र आज या स्पर्धेची. पस्तीस धावा 35. फसवी गोलंदाजी. काय कमालीची गोलंदाजी राहिली आज. प्रीतम घोगरे, प्रतीक घोगरे, त्यानंतर देवेंद्र पाटील आणि आता या टीमचा यंगस्टर साहिल जगे. कमालीची गोलंदाजी. पेस व्हेरिएशनचा पंडा अफलातून त्याने वापरला. गती परिवर्तनाचा सिद्धांत अगदी मी म्हणेल ना की एखाद्या सायंटिस्ट नंतर मात्र तो वापरला कोणी असेल तर मोठे भिंगार टीमने. जबरदस्त गोलंदाजी. टप्पा अचूक राहिला, दिशा अचूक राहिले आणि गतीचा देखील चांगला वापर त्यांनी केलाय. लास्ट बॉल आहे तो देखील पंच आमच्याकडे वळतात आणि सांगतायत की इट्स अ व्हाईट बॉल. एक्साच्या स्वरूपात आणखी एक धाव इथे जोडली जाणार. धावांची गरज आहे. वाईडने येऊ दे, कुठूनही धावा येऊ देत, परंतु धावांची गरज आहे. ते गावदेवी उसरली टीमला सध्या तरी धावा आहेत त्या 36. एक मोठा फटका सागर येईल का जो मोमेंटम खेचेल पुन्हा एकदा गावदेवी उसरली संघाच्या बाजूने. फटक्याच्या अपेक्षित सर्वच समर्थक. मारण्याचा प्रयत्न झालाय आणि लास्ट बॉल वरती येतोय पॅरलल स्ट्रोक. फलंदाज सौरभ पाटीलच्या बॅट मधून दादागिरी करणारा षटकार. हरेला पुढत
नक्कीच काल आम्ही पाहिलं महाराष्ट्र किंग महबूब आणि मथुर बैलाचे मालक राधे एंटरप्राइजेसचे दीपक शेठ पाटील आणि सर्वांच्या परिचयाचे राहुलभाई यांची उपस्थिती पाहिले. तर सन्माननीय अतिथी मान्यवर गोल्डन ग्रुपचे आशुतोष पाटील साहेब यांना आम्ही इथे सन्मानित करतोय. मी विनंती करेन आमचे नितीन भगत साहेबांना मी विनंती करेन आशुतोष पाटील साहेबांना आपण सन्मानित करावं. त्यानंतर गोल्डन ग्रुपचे आमचे सर्व पदाधिकारी यांचा आम्ही धन्यवाद देतोय. तर नितीन भगत साहेब यांच्या पवित्र शुभास्ते आम्ही हा सन्मान करतोय. तर यानंतर मीनाक्षी नगरचे श्री राकेश गुप्ता यांचे मॅनेजर आहेत मुरारी साहेब आपल्याला सुद्धा आम्ही इथे सन्मानित करतो. मी नितीन भगत साहेब सरपंच आमचे या स्पर्धेचे ट्रॉफीचे पुरस्कर्ते त्यांचा आम्ही आभार मानतो आणि त्यांना विनंती करेन मुरारी साहेबांना आपण सन्मानित करावं. त्यानंतर सन्मानित जयेंद्रजी भगत साहेब आणि राजेशजी भगत साहेब यांचा सुद्धा इथे सन्मान केला जाईल. आणि मी विनंती करेन आमचे आयोजन कमिटी तत्पर आहे. प्रत्येक पाहुण्यांचा पाहुणचार केला जातो. गणेश भगत साहेबांना विनंती करेन आमचे सँडी बघा कॅमेरामॅन आहेत आणि तिकडे आमचे कुक आहेत हरेश भगत प्रचंड मेहनत आहे स्पर्धेसाठी. तर जयेंद्र भगत साहेब आणि राजेश भगत साहेब यांना इथे सन्मान केला जाईल. मी गणेशजी भगत साहेबांना विनंती करेन आपल्या पवित्र शुभास्ते हा सन्मान होणार आहे. तर यानंतर जरूर आपण पाहतोय व्यासपीठावर अतुलजी तांबे साहेब माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य सुद्धा आहेत. मी मच्छिंद्र पाटील साहेबांना विनंती करेन अतुल तांबे राजकीय क्षेत्रातील दमदार व्यक्तिमत्व अतुलजी तांबे साहेबांना पाहतोय माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांना इथे सन्मानित केलं जाईल. व्यासपीठावर आम्ही पाहतोय A&B इन्फ्रास्ट्रक्चरचे सर्व युवा उद्योजक युवा बिल्डर्स अक्षय भगत मधुर वॉटर सप्लाय अभिषेक भगत आणि ऋषिकेश भगत यांचा आम्ही धन्यवाद देतो. तर सन्मान सामना लगेच सुरू करायचे जास्त वेळ घेतात. टाइम मॅनेजमेंट कमिटीची माहिती आम्हाला मिळाली तर पंच जरा लक्ष असू द्या कारण पाहुण्यांची रेलचल अगदी पहिल्या रात्रीपासून आम्ही पाहतोय पाहुण्यांची उपस्थिती किती प्रेम आहे गावदेवी उसराई या स्पर्धेवर युवा सेनेवर ग्रामस्थ मंडळ उसरली खुर्द. पुढचा सन्मान केला जाईल सन्माननीय विवेकजी घाणेकर साहेब तत्पूर्वी अतुलजी तांबे साहेब माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य मच्छिंद्रजी पाटील साहेब आमचे आयोजक आहेत आणि यांच्या पवित्र शुभास्ते हा सन्मान होतोय. तर अतुल तांबे मनापासून आपलं धन्यवाद. असंच प्रेम आमच्या या स्पर्धेवर सर्व मान्यवरांचं राहील आणि प्रचंड मेहनत करताना आमची संपूर्ण आयोजन कमिटी. तर पुढचा सन्मान विवेकजी घाणेकर साहेब शिवसेने उपशाखा प्रमुख उसरली यांना इथे सन्मानित केलं जाईल. आणि सन्माननीय दीपकजी प्रभूसाहेब युवा शक्ती संस्था उसरली मी अक्षय भगत यांना विनंती करेन A&B इन्फ्राचे सर्व आपल्या शुभहस्ते दीपक प्रभू साहेबांना आपण सन्मानित करावं आणि विवेकजी घाणेकर साहेबांना आपण सन्मानित करावं. चला सामना सुरू करायचं. तर सन्माननीय सुजितजी बनकर साहेबांचं इथे आगमन झालं तर त्यांचं सुद्धा आम्ही आभार मानतो आणि त्यांचा सुद्धा इथे सन्मान केला जाईल. तर चला सामना सुरू झाला. वळूया आपण मॅच कडे. ऐकूया मनोहर पाटील वाजयाना घरच्या मैदानावर यजमान संघ आणि मनोहर पाहुणा संघ. थैंक यू सो मच सागर सर, थैंक यू समीर सर. मैदान के अंदर हम जाएंगे दोस्तों. 43 रनों को बचाना है. पहली गेंद लेकर जितेंद्र आड़े बल्ले से खेलने की कोशिश थी. स्ट्राइकर इनके ऊपर प्रीतम घोगरे और उनका साथ निभाएंगे धर्मेंद्र घोगरे. मैदान में पारी की शुरुआत किस तरीके से होती है क्योंकि आप हमेशा आपके आगाज से नहीं अंजाम से पहचाने जाते हो. आप स्टार्ट कैसे करते हो ये मायने नहीं रखता, फिनिश कैसे करते हो क्योंकि उसरली क्रिकेट टीम इस मैदान को जानती है पहचानती है. मैदान में दूसरी गेंद कदमों का इस्तेमाल किया. इस बार मिड ऑन को क्लियर करेंगे खिलाड़ी. वहां पर नागेश आएगा. जब तक गेंद को फील्ड कर पाएंगे तब तक 2 रन चुराने का पर्याप्त समय बल्लेबाजों के पास था. 2 रनों के साथ खाता खुल चुका है. यहां से 2 रन का इजाफा होता है. 2 रनों की मदद से खाता खुल चुका है पारी का. 43 रन बनाने मैदान में उसरली क्रिकेट टीम की रणनीति यहां पर साफ होनी चाहिए. डॉट गेंद फेंको, विकेट लेने का प्रयास करो. विकेट आएगी तो मुकाबले में मजा आएगा और मुकाबले में बनी रहेगी. लेकिन प्रीतम के इरादे कुछ अलग है. मैदान के चारों ओर ये खिलाड़ी बल्लेबाजी करने के लिए जाना चाहते हैं. सिंगल को डबल में कन्वर्ट किया.
2 रन का इजाफा होता है। धर्मेंद्र गोगरे के साथ पारी की शुरुआत करने के लिए पहुंचे धर्मेंद्र गोगरे। आमतौर पर प्रीतम की यदि बात करेंगे, आमतौर पर बल्लेबाजी की शुरुआत नहीं करते। सौरभ को हमने देखा था, कभी कभी देवेंद्र को हमने देखा था, लेकिन इस बार प्रीतम को मौका मिला है अवधि ऑर्डर बल्लेबाजी करने का। कुछ अलग रणनीति के साथ उतरे मैदान में और 2 रन बटोर रहे मैदान के अंदर। जितेंद्र तैयार, एक बार फिर से कदमों का इस्तेमाल, बल्ले का बाहरी किनारा, खिलाड़ी पीछे मौजूद है। डॉट गेंदों से बढ़ता है दोस्तों प्रेशर से निकलते गलत स्ट्रोक और गलत स्ट्रोक से आती है विकेटें, और विकेटें चाहिए मैदान में। लेकिन जितेंद्र मुंडे पावर प्ले में हमेशा से ही रन रोकने के लिए जाना जाते हैं खिलाड़ी, और जिस तरीके से समीर सर अपने जिक्र किया था कि रन रोक सकते हैं मैदान के अंदर, रोकने वाला चाहिए। क्रिकेट में जैसे कहा जाता है नेवर गिव अप, कभी भी हार मत मानो, और लड़ने का जज्बा घरेलू दर्शकों के सामने के दिखा पाएगी गावदेवी उसरली। कदमों का इस्तेमाल एक बार फिर से, पीछे खिलाड़ी तैनात, नागेश गेंद को फील्ड करेगा। अच्छा ओवर घटा, अब तक पहली 5 गेंदें यहां से गुजर चुके, रन बने हैं टोटल 5 रन स्कोर कार्ड के ऊपर। 43 रनों का टारगेट था, और जिस तरीके से शुरुआत हुई अब तक संभली हुई शुरुआत, सदी हुई शुरुआत, कोई मौका नहीं दे रहे। दोनों तरफ मुकाबला शांति से चलता है बा, शांत क्रिकेट मैदान के अंदर साइलेंट जोन में मुकाबला चलता है बा। जितेंद्र मुंडे इस ओवर की अंतिम गेंद लेकर तैयार है। इस बार अच्छा स्ट्रोक धर्मेंद्र का, क्लियर करेंगे मिड ऑन को, कोई मौका नहीं किसी भी खिलाड़ी के पास। पहला चौका निकलेगा धर्मेंद्र गोगरे, और यहां से मोटे बिंगा टीम के लिए पहले ओवर की भी समाप्ति, और पहले ओवर के समाप्ति के बाद टीम की रन संख्या बिना नुकसान 9 रन। नक्कीच मनोहर, आपण गावदेवी उसराई ट्रॉफी स्पर्धा पाहतो, अगदी दररोज नामांकित समालोचक यांचा आवाज आम्ही ऐकतो, आणि आज महाराष्ट्रातील नामांकित समालोचक कर्जतचा बुलंद आवाज, टेनिस क्रिकेटच्या अनेक स्पर्धा ते कव्हर करतात, ते समीर सोमने सर आणि आमचे मनोहर पाटील हिंदीचा अप्रतिम आवाज। तर मनोहर, या स्पर्धेची ओळख आहे, नामांकित दर्जाचे समालोचक असतात, आणि उद्या सुपला शॉर्ट फेम योगेश वाघ येणार आहेत, अगदी मुरबाडवरून लांबचा प्रवास करून ते उद्या येणार आहेत, आणि उद्या सुद्धा मनोरंजन सर्वांसाठी असेल। विराज पाटील, जीवन पाटील आणि चिप्पाशेठ पाटील यांना विनंती करेन आपण व्यासपीठावर यावं। तो पहले ओवर की यहां से समाप्ति होती भी, रन बने हैं टोटल 9 रन, 43 रनों का टारगेट है। दूसरा ओवर लेकर मैदान के अंदर चलेंगे नागेश खंडागले। रफ्तार से वार करना यह खिलाड़ी जानता है। सामने प्रीतम गोगरे, संभली भी शुरुआत की, सदी भी शुरुआत करिए। जैसे कहते हैं ना कि जीवन में जब कुछ बड़ा मिल जाए तो छोटे को कभी मत भूलना, क्योंकि जहां सुई का काम हो वह तलवार काम नहीं आती, क्योंकि वो जानते हैं यहाँ पर बड़े चौके छक्के नहीं चाहिए, सिंगल डबल से भी जाएंगे तो मुकाबला आसानी के साथ जीत जाएंगे। लेकिन सामने उसरली क्रिकेट टीम में जो घरेलू दर्शकों के सामने बल्लेबाजी में थोड़ी सी पैनिक कर गई, लेकिन यहां पर गेंदबाजी से क्या वार कर पाएगी, क्या पलटवार होगा। नागेश खंडागले तैयार, पहली गेंद तेज थी, सीधे बल्ले से खेला, लॉन्ग ऑन में खिलाड़ी तैनात था, सिंगल से ज्यादा कुछ नहीं मिलेगा। एक एक रन के लिए यहां पर संघर्ष करना होगा। ईच एंड एवरी रन इंपॉर्टेंट इन क्रिकेट जैसे कहा जाता है, और 1 रन का इजाफा होता है। 10 रन दहाई के आंकड़ों को छूता हुआ स्कोर कार्ड, अब तक कोई नुकसान नहीं। पहला ओवर जितेंद्र मुंडे का शांत स्वभाव से खेले, जब भी मौका मिला वो चौका लगाया था धर्मेंद्र गोगरे ने। आक्रामक रवैये के लिए जाने जाते, लेकिन सामने नागेश खंडागले। इस बार टप्पा गिरने के बाद गेंद नीचे रही। जैसे मैंने पहले भी कहा था कि कुछ चीजें आपको लिए नई ऊर्जा देगी, कुछ डॉट गेंदें, कुछ विकेटें मैदान के अंदर आपको लड़ने के लिए मजबूर कर जाएगी, क्योंकि लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, और मैदान में कुछ किए बिना आपकी जय जयकार भी नहीं होती। और घरेलू दर्शकों के सामने उसरली क्रिकेट टीम का प्रदर्शन किस प्रकार से रहेगा। पीछे खिलाड़ी तैनात है, जब तक गेंद को फील्ड करा जाएगा थोड़ी सी मिसफील्ड होती हुई नतीजा हमारे सामने है। ये छोटे छोटे क्षण, ये छोटी छोटी बातें, ये छोटी छोटी गलतियां आपको क्रिकेट में सुधारनी होगी। यदि गेंदबाज कितनी भी अच्छा गेंदबाजी करे, यदि आप फील्डिंग में उसका साथ नहीं दोगे तो आपकी टीम के लिए अच्छी बात नहीं है, क्योंकि इंसान हमेशा छोटे छोटे पहाड़ों से, छोटे छोटे पत्थरों से ठोकर खाते हैं, बड़े पहाड़ों से नहीं। और यहां से हम देख सकते हैं सिंगल को डबल में कन्वर्ट किया, वहां पर एक भी रन नहीं बनता था, वहां पर आप 2 रन दे रहे हो। इससे बल्लेबाज के ऊपर से प्रेशर हट जाते हैं, क्योंकि जो डॉट गेंद का प्रेशर बना था, एक और डॉट गेंद आती तो बड़े स्ट्रोक खेलने पर मजबूर किया जा सकता था। धर्मेंद्र गोगरे इस बार उल्टे बल्ले से खेलने की कोशिश है,
सक्सेस भी मिलेगी, नियंत्रण में जरूर नहीं थे, लेकिन गेंद जाएगी सीमा रेखा पार, मिलेगा धर्मेंद्र को चौका। सो मच। इस चौके की मदद से पारी आगे बढ़ती हुई 16 रनों के ऊपर पारी पहुंच चुकी है। गेंदबाजी के लिए नागेश कंडागले इस ओवर की 5वीं गेंद लेकर 43 रनों का टारगेट है। सीधे बल्ले से खेला, पीछे खिलाड़ी तैनात तो जरूर है, सिंगल मिलेगा इस गेंद के ऊपर। अच्छा थ्रो भी आएगा, अच्छा क्रिकेट। चौके के बाद एक सिंगल लिया, दूसरे छोर के ऊपर चले गए। स्ट्राइक रोटेट यहां पर की जा रही है और गेंदबाज के ऊपर दबाव बनाने की कोशिश भी की जा रही है। टीम पहुंच चुकी है 17 रनों के ऊपर। पहला सत्र हमने देखा था, कमाल की गेंदबाजी हुई थी। अंतिम क्षणों में देवेंद्र पाटिल जिन्होंने तहलका मचाया था। इस बार नागेश कंडागले इस ओवर की अंतिम गेंद, जगह बनाई थी अपने आप के लिए। पीछे स्क्वायर लेग में खिलाड़ी तैनात है, एक ही रन मिलेगा, एक से ज्यादा कुछ नहीं है। पीछे बैकअप अच्छा था। 2 ओवर की समाप्ति होती हुई और 2 ओवर के समाप्ति के बाद टीम की रन संख्या टोटल जाकर पहुंची है। पहले ओवर में आए थे 9 और इस ओवर में आए टोटल 9 रन बने हैं 18 रन। अब जीतने के लिए आने वाली गेंदें बचेगी 18 और जीतने के लिए 25 रनों की जरूरत है। कीच सन्माननीय नरेशजी भगत साहेब यांचे इथे आगमन झालं. खूप दिवस त्यांना मिस करत होतो आम्ही. अगदी बिझी शेड्यूलमध्ये असतील. परशुरामजी पाटील साहेबांचे इथे आगमन झाले, त्यांना सुद्धा पाहिलं. तर नरेश भगत साहेब थोडे बिझी होते. अगदी पहिल्या रात्रीपासून आम्ही त्यांना मिस केलं आणि आता जरूर त्यांचं आगमन झालं. अगदी काही वेळानंतर पाहुण्यांचे इथे आगमन होणार आहे. अगदी गावदेवी उसराई चषकाची स्पर्धा म्हटली तर नक्कीच चर्चेचा विषय असतो. नक्कीच मनोहर आम्ही सातत्याने म्हणतो का थरार क्रिकेटचा आणि जल्लोष उसरली गावाचा. जरूर मैच खेलो बढ़िया अपन. तो आने वाली गेंदें बची है 18-25 की आवश्यकता. आपको मैदान के अंदर सकारात्मक सोच, पॉजिटिव एटीट्यूड के साथ नजर आना होगा, क्योंकि जो खिलाड़ी मानसिक रूप से ज्यादा मजबूत होता चला जाता है वही बड़ा खिलाड़ी बन पाते हैं और यही कोशिश आपको मैदान के अंदर करनी होगी. ओवर द विकेट से प्रीतम के लिए गेंद थी, हल्की सी पीछे से अपील भी हुई. डॉट गेंद की समाप्ति होती हुई मुकाबला छोड़ेगी नहीं उसरली क्रिकेट टीम. इतना आसान नहीं है मुकाबला मैदान में, रन बनाना इतना आसान नहीं है. ये गेंद आएगी डॉट, अन्य वाली गेंदें बचेगी 17 और जीतने के लिए 25 रनों की आवश्यकता. जैसे कहते हैं ना कि मेहनत इतनी करो कि किस्मत भी घुटने टेक दे, इतनी मेहनत आपको मैदान के अंदर करनी है. अभी नहीं तो कभी नहीं. इस पार या उस पार का मुकाबला मैदान के अंदर चलेगा. गेंदबाज तैयार. प्रीतम के लिए गेंद, इस बार सक्सेस मिलेगी. कोई खिलाड़ी तैनात नहीं है. गेंद जाएगी सीमा रेखा पार, फाइन लेग बाउंड्री के बाहर. मिलेगा यह राहत की सांस दिलाने वाला चौका. थैंक यू सो मच. यहां पर प्रीतम गोगरे ने पूरी तरीके से जिम्मेदारी अपने कंधों के ऊपर संभाली है, लेकिन सामने इस बार दुष्यंत भोईर क्या करिश्मा कर पाएंगे मैदान में, यह भी देखने वाली बात है. कदमों का इस्तेमाल किया, मिस टाइमिंग स्ट्रोक है, गेंदे हवा में, मौका बन जाएगा. राहत की सांस लेगी उसरली क्रिकेट टीम. उम्मीदें अभी भी बरकरार है, उम्मीद की शमा अभी भी जल रही है. आने वाली गेंदें बचेगी 15 और जीतने के लिए 21 रनों की जरूरत. कह रहा है
सलमान खान अभिनेता सर्वांच्या परिचयाचा आहे. मनोहर पाटील वाजेला राहतात आणि काही अंतरावर वाजेपूरला त्यांचा फार्म हाऊस आहे आणि आमचे आयोजक मुकेश भगत आहेत ना, हे सलमान खानचे बिग फॅन आहेत आणि त्यांचे गाणं होतं अगदी काही वेळानंतर मुंबईचे भाई CR कंपनी यांची रॉयल दमदार एंट्री काही वेळातच होणार आहे. वळूया मॅच कडे. जैसे कहते हैं ना कि मंजिल भी उसकी थी, रास्ता भी उसका था, एक मैं ही अकेला था, बाकी सारा काफिला भी उसका था, एक साथ चलने की सोच भी उसकी थी और बाद में रास्ता बदलने का फैसला भी उसका था और रास्ता बदलने की कोशिश मैदान के अंदर करी गई प्रीतम के माध्यम से, लेकिन सफलता मिलेगी उसरली टीम को. 15 गेंदें बची है जीतने के लिए, 21 रनों की आवश्यकता. गेंदबाजी में दुष्यंत भोईर तैयार. देवेंद्र पाटिल के लिए ये गेंद कहीं पर निगाह है, कहीं पे निशाना, गेंद कहीं और खेलना चाहते थे लेकिन गेंद कहीं और गई. एक ही रन यहां पर मैदान के अंदर हम देख सकते. जैसे कहते हैं ना कि यही जज्बा रहा तो मुश्किलों का हल भी निकलेगा. जमी बंजर हुई तो क्या, वहीं से जल भी निकलेगा. ना हो मायूस ना घबरा, अंधेरों में मेरे साथी, इन्हीं रातों के दामन से सुनहरा कल भी निकलेगा. डरना मना है मैदान के अंदर, क्योंकि जैसे कहते हैं कि मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. मिस टाइमिंग स्ट्रोक है, नागेश है पीछे. तालियां इस बात का सबूत है कि उसरली टीम मुकाबले में लौट चुकी है. आने वाली गेंदें बचेगी यहां से 13 और जीतने के लिए जरूरत है. ये धुन थी, लेकिन सलमान खान ने किसी इंटरव्यू में भी कहा था कि सबसे लूजर कैरेक्टर उन्होंने जो निभाया था वो तेरे नाम का था. साला एक लड़की के पीछे पूरी जिंदगी में पागल हो गया, लेकिन इस मुकाबले में ये क्रिकेट के पागल लोग हैं, क्योंकि किस्मत करवाती है कठपुतली का खेल जनाब, वरना जिंदगी के रंगमंच पर कोई भी कलाकार कमजोर नहीं होता. मिट्टी का दीपक से है जीवन, तेल खत्म खेल खत्म, लेकिन खेल यहां पर जारी है. अंतिम गेंदें बची है 13 और जीतने के लिए 20 रनों की आवश्यकता. कौन जीतेगा मुकाबला? राउंड द विकेट दुष्यंत. सौरभ के लिए गेंद थी, गेंद जाएगी. खराब गेंदबाजी का नजारा, ये फुल टॉस थी और नतीजा हमारे सामने आया. नाराज है अपने आप से, मुकाबला बना था मैदान में, फिर भी मुकाबला जारी है. अंतिम गेंदें 12 और जीतने के लिए जरूरत है 14 रनों की जरूरत. ज्यांचं इथे आगमन होणार आहे ते CR कंपनी चेंबूर आणि आता आम्ही त्यांची रॉयल एंट्री जरूर पाहणार आहोत. सर्वजण त्यांच्या प्रतीक्षेमध्ये आहे आणि मुंबई सारख्या शहरामध्ये CR अँड कंपनीचा दबदबा आहे आणि त्यांचं इथे आगमन होणार आहे. जरूर मॅच कडे वळूया आपण. यजमान संघ आणि पाहुणा संघ. तो अंतिम गेंदे 12 और जीतने के लिए जरूरत है 14 रनों की आवश्यकता. मुकाबला अभी भी दोनों तरफ खुला है. विकेटें चाहिए, डॉट गेंदे चाहिए. नागेश खंडागले क्या मुकाबले में जान डालेंगे या फिर एक्सपीरियंस खिलाड़ी, अनुभवी खिलाड़ी है, इस साल अच्छे फॉर्म में भी रहे देवेंद्र पाटिल है सामने. सौरभ पाटिल को हमेशा हमने बल्लेबाजी से पारी की शुरुआत करते हुए देखा है. इस बार रणनीति थोड़ी सी अलग है, लेकिन अंदाज वही पुराना है. यहां पर छक्के के साथ शुरुआत करी है. 12 गेंदे 14 की जरूरत. छोटी गेंद क्रिकेट में कहा जाता है इसे खोटी गेंद, लेकिन खरा स्ट्रोक मैदान के अंदर अटेम्प्ट कर नहीं पाए. 11 गेंदे और जीतने के लिए 14 रनों की आवश्यकता. जबरदस्त मुकाबला मैदान के अंदर चलता है. 11 गेंदे और जीतने के लिए जरूरत है 14 की आवश्यकता. नागेश खंडागले मैदान के अंदर क्या मुकाबला बचा पाएंगे, यह भी देखने वाली बात है. ओवर द विकेट से गेंद देवेंद्र पाटिल के लिए गलती करी है
और यहां पर हम देख सकते हैं अहमद भगत है विकेटों के पीछे, बल्ले से ये रन निकला, ये बिल्कुल जीवनदान है। और इस जीवनदान का फायदा मैदान के अंदर क्या उठा पाएंगे, किस तरीके से मुकाबला आगे बढ़ेगा दोस्तों। ये छोटी छोटी गलती आपको सुधारनी है मैदान में। अंतिम 10 गेंदे और जीतने के लिए जरूरत है 13 रनों की आवश्यकता। फेल हुआ हूं पर हारा नहीं हूं, एक बार फिर ट्राई करूंगा क्योंकि किस्मत का मारा नहीं हूं। और ये लड़ाई, ये कोशिश मैदान के अंदर जारी रखनी है। अंतिम 10 गेंदे और जीतने के लिए 13 की आवश्यकता। 43 रनों का टारगेट था और वहां तक पहुंचने के लिए यकीनन मेहनत जारी है। सामने होंगे सौरभ पाटिल जो इस बार चौथे नंबर के ऊपर बल्लेबाजी करने के लिए पहुंचे। 600 का स्ट्राइक रेट है मैदान में, 10 गेंदे 13 रन। गति में मिश्रण है, पीछे खिलाड़ी तैनात है। 1 रन तो मिलेगा जरूर, सिंगल मिलेगा, सिंगल से ज्यादा कुछ नहीं है। 1 रन का इजाफा होता है। जीत की बात करेंगे, आने वाली गेंदें 9 और जीतने के लिए 12 रनों की अभी भी आवश्यकता। जबरदस्त मुकाबला मैदान के अंदर चलता हुआ दोस्तों। कौन मुकाबला जीतेगा ये भी चर्चा यहां पर की जा रही है। उसरली क्रिकेट टीम के समर्थक आस लगाकर बैठे, लेकिन सामने है मोटे भिंगार क्रिकेट टीम की चुनौती। किस प्रकार से इस चुनौती का सामना होगा। 9 गेंदे जीतने के लिए 12 की जरूरत है। देवेंद्र पाटिल एक जीवनदान के साथ मैदान में ऑन स्ट्राइक ओवर द विकेट से। ये गेम बल्ले से गेंद सही से टकरा नहीं रही है, सिंगल डबल देने जा रही है यहां से उसरली क्रिकेट टीम, लेकिन इन्हीं सिंगल को रोकना है यदि आपको दबाव बरकरार रखना है। क्योंकि जैसे कहते हैं ना कि जीवन की हर समस्या ट्रैफिक की लाल बत्ती की तरह होती है, यदि हम थोड़ी देर प्रतीक्षा कर ले तो वो हरी हो जाती है। धैर्य रखे, प्रयास करें, समय बदलता है दोस्तों, लेकिन क्या समय बदलेगा मैदान के अंदर, क्योंकि धीरे से ही सही लेकिन हमेशा चलते रहो, क्योंकि एक समय के बाद ठहरा हुआ पानी भी सड़ने लग जाता है। अंतिम गेंद बचेगी 8 और जीतने के लिए 11 रनों की आवश्यकता। राउंड विकेट से इस बार सौरभ के लिए नागेश कंडागले। पटकी भी ये गेंद करे लेकिन किस्मत का साथ है, रन कैसे भी आए रन चाहिए मोटे भिंगा टीम को। गेंद जाएगी सीमा रेखा पर, मिलेगा चौका। ₹200 सौरभला आणि त्याचे पुरस्कर्ते सत्या संजयचे मालक शांताराम पवार, म्हणजे हे बैलगाडा शर्यत प्रेमी आहेत मोठे भिंगारचे, आणि यांच्याकडून ₹200 आलेत सौरभला, तर जरूर 7 गेंदे और जीतने के लिए 7 रन की आवश्यकता मुकाबला जीतने के लिए। मैदान के अंदर हम जरूर जाएंगे दोस्तों, जबरदस्त ये मुकाबला है। यहां से क्या मुकाबला खींचने में कामयाब रहेगी उसरली क्रिकेट टीम, क्योंकि जो खो गया उसके लिए रोया नहीं करते, जो पा लिया उसे खोया नहीं करते, उनके ही सितारे चमकते हैं। जो मजबूरियों का रोना रोया नहीं करते, लेकिन इस बार गेंद जाएगी सीमा रेखा पार चक्के के लिए। सौरभ पाटिल की कातिल लड़ाई मैदान के अंदर जारी है और मुकाबले में यहां पर अपनी पकड़ मजबूत करते हुए स्कोर इज लेवल नाउ। अंतिम 6 गेंदे 1 रन की जरूरत। आतुरतेने वाट पाहत होतो गावदेवी उसराई चषक। अगदी दररोजच्या रात्रीमध्ये आपण पाहुण्यांना उपस्थित होताना पाहिलं, आणि आजच्या रात्रीमध्ये ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, मुंबईमध्ये ज्यांच्या नावाचा बोलबाला आहे ती CR कंपनी चेंबूर, आणि CR कंपनी चेंबूरचे भाई सचिनभाई गायकवाड चेंबूर, यशभाई चेंबूर, राज इंगले साहेब, धर्मा बोरडे, योगेश सावंत, संदेश मात्र्या आणि सागर मौर्य। बघा आपण मैदानावर पाहतोय गावदेवी उसराई स्पर्धा, आणि या वेळेला CR कंपनी चेंबूर अगदी मुंबई सारख्या शहरामध्ये या ग्रुपचा बोलबाला आहे, आणि नक्कीच आम्ही पाहतोय CR कंपनीच्या सचिनभाई गायकवाड यांचे इथे आगमन झालं। मुंबई आपली आहे आपली।
म्हणून ओळखले जाणारे CR कंपनी चेंबूरच्या सचिनबाई गायकवाड चेंबूर, यशबाई चेंबूर, राज इंगळे साहेब, धर्मा बरोडे साहेब, योगेश सावंत, संदेश मात्र्या आणि सागर मौर्य. तर CR कंपनीच्या सर्व पदाधिकारी, सर्व कर्मचारी आणि मी सचिनबाई गायकवाड आणि त्यांचे सर्व मित्र परिवाराचं या स्पर्धेच्या माध्यमातून आभार मानेन. तर नक्कीच सामन्यामध्ये मनोहर अजूनही मजा असेल, कारण आपण पाहतोय यजमान संघ आणि पाहुणा संघ अशी लढाई आहे. 5 गेंदे और जीतने के लिए 1 रन की जरूरत है. पहली गेंद आई है डॉट. क्या मुकाबले में मजा रहेगा बरकरार? गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार है हेमंत भगत ओवर द विकेट से. दूसरी गेंद यहां पर हमने देखा गलती करी, 1 रन की जरूरत थी और मुकाबला जीता मोटे भिंगा टीम. कॉंग्रॅच्युलेशन्स, वेल प्लेड. नक्कीच मनोहर चांगला सामना झाला. अगदी शेवटपर्यंत सामन्याचे काही चित्र पडसाद आपल्याला पाहायला मिळत होते आणि नक्कीच आपण दोन्ही संघाचा आभार मानूया. पाहुणा संघाला पराभूत केलं यजमानांना गावदेवी उसरलीला. चला हँडशेक करायचं आणि शिवकरचे संघाने या लगेच आपण 2 विनर्स मध्ये आपण हा सामना खेळवणार आहोत. 2 विनर्स मध्ये नक्कीच मुंबई शहर म्हटलं तर सर्वाधिक प्रगतशील शहर आहे. अगदी या मुंबई शहरामध्ये CR कंपनीचा बोलबाला आहे आणि आम्ही जरूर पाहिलं व्यासपीठावर ज्यांचं इथे आगमन झालं ते सचिनबाई गायकवाड चेंबूर, यशबाई चेंबूर, राज इंगळे साहेब आणि सर्व त्यांचे मेंबर्स यांचा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून आभार मानतोय. तर मॅन ऑफ द मॅच, तर चला टॉस साठी या 2 विनर्सना आम्ही विनंती